ब्रह्म मात्र खोटं बोलला होता. भगवंताला राग आला. आणि भगवंताच्या मस्तकातून एक रुद्र बाहेर पडला आणि त्या रुद्राचं नाव त्यांनी भैरव ठेवलं. आणि त्या भैरवाला सांगितलं, जा म्हणे त्या ब्रह्माची पूजा कर जरा. एक सांगू का, बऱ्याचदा असं होतं पहा, पूजेचा अर्थ, पूजे म्हणजे ती पूजा नाही बरं का, ही पूजा तुमच्या घरची पूजा नाही. त्या पूजेचा अर्थ जरा वेगळा असतो. कारण याच्यावरती मला तुम्हाला 2 उदाहरणं देता येतील. भगवंतानं सांगितलं म्हणे एक काम कर, काय कर, जा म्हणे त्याची पूजा कर जरा. आता पूजा कर म्हणे काय हळदी कुंकू अष्टगंध वगैरे वाहा म्हणून नाही सांगितलं बरं. पूजा म्हणजे मार. पूजा म्हणजे काय सांगितलं, त्याला मारून टाक. जाऊ दे, तुम्हाला असं करणार नाही. आपण आडवं बोलतो ना, तुम्ही जर आडवं बोलायला लागले तर मग फार कठीण होतं. कोणाला काही वेळ लागत नाही, आपण इतकं आडवं बोलतो. तसं देवानं सुद्धा आडवं बोलावं. नवे नवे तर याचा उदाहरण, याच्यासारखीच कथा एक रामायणामध्ये सुद्धा आलेली. कारण जेव्हा ती शूर्पणखा भगवंताकडे आली आणि म्हणे माझ्याशी लग्न करा. आता देव म्हणले मी देव, तू राक्षस, कसं जमणार? ऐकताय ना? देव म्हणले अगं बाई तू राक्षस, मी देव, हे जमणार नाही म्हणे. पण देवानं म्हटलं ऐक ना, म्हणे काय, म्हणे माझ्यासोबत तर माझी पत्नी आहे, पण माझा भाऊ तिकडे बसलेला आहे म्हणे, त्यानं काही त्याची पत्नी वनात आणली नाही, तेवढीच त्याला कंपनी, त्याला तेवढीच सोबत भेटेल म्हणे. तू एक काम कर, माझ्यासोबत लग्न करू नको, तिकडे माझा भाऊ बसला त्याच्यासोबत कर. उड्या मारत मारत बिचारी लक्ष्मणाकडे गेली, आनंदानं गेली. आता देवानं सांगितलं म्हणल्यावर होणार, तिला वाटलं. लक्ष्मणाकडे गेली, लक्ष्मणाला म्हटली माझ्याशी लग्न करा. लक्ष्मण म्हटलं बाई तू ब्रश केलंस का? राक्षस होती ना. म्हणे काही कळतं का तुला? अगं मी वनात देवाच्या सेवेकरिता आलो म्हणे, तुझ्याशी लग्न करण्याकरिता नाही आलो. ती म्हणली रामानं सांगितलं. लक्ष्मण म्हटला बाई ऐक, मी त्यांचा सेवक आहे, तू जर माझी पत्नी झाली तर तुला सुद्धा त्यांच्या दोघांची सेवा करावी लागेल. आणि जावा जावा कुठं सेवा करतात का, मेवा करतात त्या, मेवा. म्हणे तुम्ही जावा जावा होता आणि तुला सुद्धा माझ्यासोबत त्यांची सेवा करावी लागेल म्हणे. ऐक तू एक काम कर म्हणे, तू त्याची पत्नी हो म्हणजे मी तुझा सेवक होईल. तिला आनंद झाला ना. उड्या मारीत मारीत रामाकडे गेली. राम म्हटलं ही काही आता अशी ऐकायची नाही. गंमत अशी झाली, रामाने त्या शूर्पणखेच्या पाठीवरती एक पत्र लिहिलं आणि ते पत्र असं होतं, लक्ष्मणा ही नववधू मी तुझ्याकडे पाठवत आहे, हिच्या कर्णाची आणि नाकाची शांती करणे, कळावे तुझा राम पूर्ण विराम. आता शांती करणे म्हणजे काय? शांती म्हणलं की आपल्याला वाटतं होम हवन तूप धूप, है की नाही, आपल्याला असं वाटतं ना. पण देवानं ते पत्र आडवं लिहिलं होतं. जशी शूर्पणखा टुणुक टुणुक उड्या मारी त्याच्याकडे गेली आणि जसं त्यानं ते पत्र वाचलं त्याला एवढा आनंद झाला, देवा पहिलं शिखर माझ्याकडे दिलं, बरं झालं. पाठीवरचा बाण काढला, धनुष्याला बाण लावला आणि सर्र बाण सोडला. एका बाणात तर नाक आणि कान दोन्ही उडाले. मला काय सांगायचंय, कधी कधी आडवं बोलतात. तसं देवानं भैरवाला सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? म्हणे जा त्या ब्रह्माची पूजा करून ये. भैरव निघाला आणि भैरव गेल्याच्या नंतर जसा गेला रागवलेला होता का, तर माझ्या शिवशंकराची यांनी अवहेलना केली, माझ्या भगवंताची अवहेलना केली. रागवलेला भैरव गेला आणि सर एक वार केला आणि एक जे शिर असतं ते गळून पडलं. आणि मग मात्र ब्रह्मानच हात जोडावेत आणि ब्रह्मानं विनंती करावी, मी माफी मागतो म्हणे, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे, फक्त आता मला सोडा. आणि मग भगवान शिवशंकराला खऱ्या अर्थानं ब्रह्मदेवाची आपण म्हणतो ना मया आली, हे वाटलं. ठीक आहे म्हणे, सोडून दिलं. हा आपण एक शाप दिला, ब्रह्मा अरे तुझं एकही या पृथ्वी तलावरती मंदिर होणार नाही का, तू खोटं बोलला. आता याच्यामध्ये एक विनोदाची गोष्ट सांगू का तुम्हाला?
लोकांच्या पाय का पडता बरं? हा, आमच्या पाय पडता ना तुम्ही? का पडता? तुम्हाला वाटतं आम्ही खोटं बोलत नाही, बरोबर ना? ब्रह्म एकदा खोटा बोलला तर बिचाऱ्याचं मंदिर जगात झालं नाही कुठे, आणि आम्ही महाराज लोक गेवरायत असलो की तलवाड्यात सांगतो. उशीर झालेला असतो ना. मला काय सांगायचंय की ब्रह्म फक्त एकदाच खोटं बोलला तर त्याला शाप भेटला की तुझं एकही या पृथ्वी तलावरती मंदिर नसणार आहे. भगवंताने ब्रह्माला शाप दिला, भैरवाला शांत केलं, आणि त्याच्यानंतर मी काल सांगितलं तुम्हाला की विष्णूला एक वर दिला की तू आणि मी सदैव सोबत राहू, मी पिंड आणि तू पाण्याच्या त्या हंड्यामध्ये तू. आणि मग तसं सांगितल्याच्या नंतर आता मात्र विष्णूजीने विचारावं, भगवान तुम्ही आमच्याकडून पिंडीची स्थापना तर करून घेतली, पण आता याच पुढच्या गोष्टी पण व्यवस्थित झाल्या पाहिजेत ना. नुसता घरामध्ये देव्हारा मोठा आणून त्याच्यामध्ये मोठे मोठे देव ठेवून चालेल का? महिनाभर जर त्या देवाला आंघोळच घालायची नाही म्हटलं कसं होईल? बऱ्याच मावशी अशा असतात, कापसाच्या दिवसात त्याही करीत नाहीत आणि देवालाही घालीत नाही. 8-8 दिवस आंघोळ नाही. आंघोळ कधी होऊन? बाजाराच्या दिवशी. फार कठीण सध्याच्या काळामध्ये फारच कठीण परिस्थिती निर्माण झालेली. पहा, ऐका मग देवा, आता या पिंडीचं नेमकं काय करायचं? हे बंद कसं करायचं? हॅलो. आणि मग काय करायचं असं विचारल्याच्या नंतर भगवान म्हटले, विष्णूजी मला ओळखणं एवढं सोपं नाही म्हणे. एक बोलू, आपल्याला वाटतं की भगवान भोलेनाथ हे फारच भोलेत नाही. भोळे म्हटलं की भोळे, हा ते भोळे आहेत तो विषय वेगळा आहे, पण त्यांना ओळखणं फार कठीण आहे गड्या. का कठीण आहे? त्याचं कारण असं आहे की भगवान स्वतः सांगतात की विष्णूजी मला माझे भक्त कसे ओळखतात तर 5 कर्मावरती ओळखतात. ऐका, भगवंताचं, भगवान भोलेनाथाचं सगळं 5-5-5-5 आहे बरं. रामायणामध्ये सगळं 7-7-7-7च आहे. पहा तुम्ही, रामायणामध्ये श्लोक 7 आहेत. रामायणामध्ये नमन सुद्धा 7च दोहामध्ये केलेले आहे. असं रामायणामध्ये सर्व 7-7 आहे आणि याच्यामध्ये सर्व 5-5 आहे. ऐका, आणि मग भगवान स्वतः सांगतात की मला 5 कर्मावरती ओळखलं जातं. मग कुठले ते 5 कर्म? ऐका, सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह, या 5 कर्मांवरती मला ओळखलं जातं. आता हे भगवंतानं सांगितलं पण विष्णूला काही कळालंच नाही ना. भले चतुरातो शिरोमणी असू द्या, पण विष्णू म्हणले भगवान मला काहीतरी थोडं मोकळं करून सांगा म्हणे. माझ्या काही डोक्यात गेलं नाही म्हणे, डोक्यावरून गेलं, डोक्याच्या वरून नाही तर मंडपाच्या वरून गेलं, बरोबर ना? आता हे विष्णूचं नाही, तुमचं सांगते. हा, म्हणजे थोडं मोकळं करून सांगा. तेव्हा भगवंत सांगतात, आई अरे सृष्टीची उत्पत्ती त्याला सृष्टी म्हणतात, त्याच्यानंतर त्या सृष्टीचं पालन करायचं, आणि त्याच्यानंतर उत्क्रमण म्हणजे तिरोभाव, विनाश म्हणजे संहार आणि मुक्त म्हणजे अनुग्रह, अशा या 5 कर्मांवरती मला ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर भगवान सांगतात की माझे कर्म मला याही स्थितीत ओळखतात. भूतकाळात, उदकात, अग्नीत, वायुवात आणि आकाशात, या 5 विरहामध्ये मी स्थित आहे. आणि त्याच्यानंतर विष्णू म्हणतात, भगवान ठीक आहे म्हणे, तुम्ही या 5 ठिकाणी स्थित आहात हे पटतंय आम्हाला, पण भगवान आता आम्हाला सांगा, आम्ही जी तुमची ही पिंड स्थापित केलेली आहे, आता नेमकं आम्हाला सांगा की आम्ही आता याच्या समोर बसून नेमकं तुमचं नामस्मरण कोणचं करायचं? ऐकताय ना, हे फार महत्वाचं आहे बरं का. आणि हे मी माझ्या मनचं काही सांगणार नाही, मला काही देणं घेणं नाही. याच्यामध्ये मी जे वाचलं, जे ऐकलं मी ते तुम्हाला सांगणार आहे. हा, प्लीज माझ्याकडे लक्ष द्या, चिवचिव करू नका, काय काव काव करू नका. ऐका, आणि मग भगवान सांगतात की तुम्ही माझा ओमकार या नावाचा जप करा. आता ऐका, जे ओम आहे ना त्याच्यामध्ये भरपूर काही शिकायला भेटतं बरं माणसाला. आपण ओम सहज म्हणून जातो, पण
ते ओम म्हणजे जीवन जगण्याची ताकद आहे. ते ओम म्हणजे 3 तालाचा एक ताल आहे. म्हणे असं कसं? तर ऐका, स्वयं भगवान सांगतात की ओम आकार, उकार आणि मकार या 3 स्थिती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आता हे लवकर डोक्यात येणार नाही म्हणून थोडं आपल्यामध्ये सांगते, म्हणजे आपण जे जीवन जगतो त्याच्यामध्ये सांगते. आता ऐका, बाळाचा जन्म कुठून येऊ? जन्म झाल्याच्या नंतर बाळाला ती आपली बाळाची आणि आईची नाळ जुळलेली असते ना. मग आकार म्हणजे डोकं, उकार म्हणजे हृदय आणि मकार म्हणजे नाभी. तर बाळाचा जन्म कुठून आहे? मग मकार पासून, बरोबर ना? थोडं लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुमच्या डोक्यात शिरेले. शिरत नसेल तर डोक्याचे कुलप जरा उघडे करा, म्हणजे असं थोडा जोर द्या डोक्यावरती, हे शिरलं पाहिजे डोक्यात म्हणून, नाही का? बाळाचा जन्म कुठून होतो? नाभी पासून होतो. एकदा काही नाळ तुटली, एकदा काही नाळ त्या डॉक्टरनं कापली वगैरे, एकदा काही बाळ आईपासून वेगळं झालं की ते बाळ रडायला लागतं, बरोबर आहे ना? आपलं बाळ जरा जास्तच रडलं नाही का? ऐका, ते बाळ रडायला लागतं. मग आई काय करते हो? बाळाचा जन्म मकारापासून होतो. नाभीपासून जन्म झाल्याच्या नंतर आईनं ते बाळ उचलावं आणि कुठं लावावं? हृदयाला लावावं, बरोबर आहे ना? आयांनो, तुम्हाला विचारते, जरा असं 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 करा ना, जरा मुडके हलवा तुमचे. काही स्प्रिंग वगैरे लावलेली नाही ना मुडक्याला? हलतेत ना व्यवस्थित? ऐका मग, नाभीपासून जन्म झाल्याच्या नंतर आईनं ते बाळ जेव्हा रडायला लागतं तेव्हा आईनं उचलावं आणि हृदयाला लावावं, ओकाराला लावावं. पण इथं मात्र मोठी गफलत होते. बाळ जोपर्यंत लहान असतं तोपर्यंत आईचं असतं. एकदा काही बाळ मोठं होतं की मग इथं बसलेल्या आयांना समजलं असेल. आई जर म्हटली मातीत जाऊ नको, तर मग तो बिचारा मातीत जाणार म्हणजे जाणारच. आईनं एक सांगितलं की ते दुसरंच करतो. आणि मग नंतर शास्त्र सांगतं बाळ डोक्यानं वागू लागतं. डोकं म्हणजे आकार. पण एक बोलू का, आई आणि बाळाचं नातं, मुलाचं नाही म्हणणार, बाळाचं म्हणायला शब्दामध्ये फार मोठा फरक आहे. मुलगा म्हणलं ना, मग तो मुलगा मोठा झाल्याच्या नंतर तो विरुद्ध पार्टीमध्ये जातो. तो कधीही पार्टी बदलतो. मी काल सांगितलं बघा तुम्हाला, एकदा काही डोक्याला मंडोळी बांधली की मन ढवळलं म्हणूनच समजा. अगोदरचं जीवन वेगळं असतं, नंतरचं जीवन वेगळं असतं. म्हणून तो मुलगा कोणत्या पार्टीत कधी जाईल काही सांगता येत नाही, म्हणून मुलगा नाही म्हणणार, मी बाळ म्हणेन. एक बोलू का, एक गोड प्रसंग तुम्हाला सांगते. हा पहा, समजलं तर. एक छोटस बाळ होतं पहा बाबा. त्या बाळाला आईनं सहज विचारलं, मांडीवरती घेतलं आणि त्याला सुंदर असं ती आई झोपी घालत होती. आणि झोपी घालता घालता आईनं विचारलं, तर आईनं लाडात विचारलं. आई म्हटली, का रे बाळा? म्हणे, तू आजीकडे जात नाही, तू तुझ्या आजोबाकडे जात नाही, पप्पाकडे बी जात नाही, आत्याकडे जात नाही, मावशीकडे जात नाही, कुणाकडे जात नाही. मला एक गोष्ट सांग, अरे जेव्हा जेव्हा तू रडायला लागला, भले भले आले आणि भले भले तुला सगळे समजून सांगतात, रडू नको, रडू नको, तुला चॉकलेट देतो, रडू नको, कॅडबरी देतो, रडू नको, फूल देतो, रडू नको, आमक देतो, रडू नको, म्हणतात ना. पण तू का रडायचं थांबत नाही? आणि मी फक्त तुझ्या डोळ्याला दिसले तरी तू आपोआप रडायचं थांबतो. का रे बाळा, असं का होतं? तेव्हा ते बाळ बोबड्या भाषेत बोलतं, पण मी काही बोबडं बोलणार नाही, कारण मी काही बाळ नाही. मी आपल्या तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगते. ते बाळ छान सांगू लागतं, आई म्हणे तू इतकी सुंदर आहेस ना, इतकी सुंदर आहेस, इतकी सुंदर आहे, किती सुंदर आहे. ऐका, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ
बाळ म्हणतो ऐका, ऐकताय ना? मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला आपली आई आठवली असेल आता. आणि इथं आपण अशा व्यक्ती बसलेला आहोत की आपल्या सगळ्या जणी आपण आईपासून लांब. जेव्हा खऱ्या अर्थानं डोक्यावरती अक्षता पडाव्यात आणि अक्षता पडल्याच्या नंतर ती माय माऊली तुळशीला पाणी घालताना आपण जेव्हा ती आपल्याला दिसावी तेव्हा हृदय भरून येऊन कंठ दाटून यावं आणि तेव्हा आठवावं की 18-19 वर्ष सांभाळणारी माय कधीही काही आईने एखादं काम सांगितल्याच्या नंतर मुलगी तिच्यावर ओरडते, पण ते कधी आठवतं जेव्हा समोर अंतर पाटे तेव्हा आठवतं. आणि ते बाळ म्हणतं, मा तू इतकी सुंदर आहेस आणि तू माझ्यासाठी इतकं केलं, काय केलं? तेव्हा ते बाळ म्हणतं, दुःख न लागे मा तेरी अखिया, दुःख न लागे मा तेरी अखिया, मेरे लिए जागे तू सारी सारी रतिया, मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वाली. ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तुमच्या डोळ्यात पाणी आलं याचा अर्थ तुम्हाला तुमची मम्मी आठवली आहे की नाही? हा? ज्याची आई सध्याच्या काळामध्ये म्हणजे आहे आपल्या सगळ्यांमध्ये, मला वाटतं आई वडिलांची किंमत तेव्हाच कळते गेल्याच्या नंतर, नाही? आणि आपल्याला कळते तर आपल्याला भेटत नाही. हा? आपल्याला आई वडिलांची किंमत कळते कारण आपण आई वडिलांपासून दूर झालेलो असतो. एकदा लग्न झालं की मग आई वडिलांना सोडावे लागतात. आपल्याला किंमत कळते पण आपलं नशीब असं असतं की 2 दिवस माहेरी गेलं तर वापस यावं लागतं, नाही का? पण चला ऐका, त्या आईनं मकारापाशी जन्म झालेल्या बाळाला हृदयापाशी घ्यावं. त्या बाळाचं जे अशांत असणारं मन, ढाय मोकून रडणारं बाळ शांत व्हावं, त्याला मकार म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग बाळ जेव्हा जेव्हा मोठं होतं तेव्हा ते आकारानं वागू लागतं, डोक्यानं वागू लागतं. अर्थात आकार, उकार आणि मकार या तीनही गोष्टीचा नाद जेव्हा एकत्र होतो तेव्हा ओम शब्द तयार होतो. वाटलंच घरी गेल्याच्या नंतर प्रयत्न करून पहा. काही इथं करता म्हणता का एकदा माझ्यासोबत ओम म्हणा बरं, जरा असं जोरात म्हणा ना, जरा मोठ्यानं मनाने थोडा लांब स्वर लावा. जोपर्यंत श्वास पुरतोय तोपर्यंत म्हणा ओ. आठवलं का काही? म्हणजे काही असं वाटलं का शरीरामध्ये काहीतरी असं कुठंतरी हलतंय, काहीतरी असं वाटलं का शरीरामध्ये? इथून निघलेला आवाज हा इथपर्यंत जातो, याला ओम म्हणतात. आणि ओमकार या नावाचा जप भगवंतानं विष्णूला आणि ब्रह्माला करायचा सांगितला. आपले संत सुद्धा सांगतात, आकार उकार मकार करीती हा विचार, परी विठ्ठल अपरंपार न कळे. आपल्या
संतांनी सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा या गोष्टीला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग विष्णूजीनंच विचारलं, का हो म्हणे भगवंता, म्हणे हे आकार उकार मकार म्हणे मला सांगा म्हणे हे कुठून प्राप्त झालं. तेव्हा भगवान सुद्धा सांगू लागतात की भगवान म्हणतात की आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मगाशी म्हणण्यापेक्षा काल सुद्धा सांगितलं, आत्ता मगाशी सुद्धा सांगितलं की शिव महापुराणामध्ये 5 हा आकडा फार फलदायी आहे, बरोबर ना. हां, म्हणून भगवान इथं सांगतात की माझं रूप कसं आहे, तर मी 5 मुखाचा आहे. तुम्हाला ते गीत माहिती आहे का, त्याच्यामध्ये फार सुंदर सांगितलं जातं पहा, माझ्या शंभूचे माझ्या शंभूचे रूप सुंदर रूप सुंदर, 5 मुखाचा हा ईश्वर, 5 मुखाचा हा ईश्वर, 5 मुखाचा हा ईश्वर, 5 मुखाचा. शंभूचे रूप सुंदर रूप सुंदर रूप सुंदर, 5 मुखाचा ईश्वर, 5 मुखाचा ईश्वर, मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर रूप सुंदर. कसं सुंदर आहे, 5 मुखाचा हा ईश्वर. आणि भगवान सुद्धा सांगतात की माझं जे रूप आहे, मी पंचमुखी आहे, आणि या पंचमुखीमधून उत्तर दिशेला जे माझं मुख आहे त्याच्यातून आकार निघाला, दक्षिण मुखामधून उकार निघाला, आणि पूर्व पश्चिमातून दक्षिणेतून मकार निघाला, पूर्व पश्चिमेतून उकार निघाला, आणि मध्यवर्तीतून नाद निघाला. अशा पंचमुखी भगवंताच्या 5 मुखातून निघालेला नाद म्हणजे ओमकार हा शब्द. हा याचं आपण निश्चित भजन करू शकतो. एक सांगू तुम्हाला की आपण आता भगवान भोलेनाथाचं भजन करायचं, किंवा आता इथं बऱ्याच अशा महिला बसलेल्या असतील की त्यांना सगळ्या देवांपेक्षा भोलेनाथ जरा जास्त प्रिय आहे, ते आवडतात, त्यांचं भजन करायची इच्छा होते. पण मग भगवंताचं भजन करताना आपण कसं करतो, ओम नमः शिवाय, बरोबर ना. पण ऐका, हे ओम नमः शिवाय केलेलं भजन हे पूर्णत्वाला जात नाही. कळतंय माझं? तुम्हाला राग येईल माझा, कारण तुमच्या विरोधात जाऊन बोलते ना. पण ओम नमः शिवाय भजन आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण ती गुरुद्वारे आपण तो मंत्र घेऊ, तेव्हाच ते भजन आपण करू शकतो, आणि तेव्हाच ते भजन फळाला जाऊ शकतं. मग भगवंताचं भजन करायचं असेल तर मग तुम्ही ओंकार 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 ओंकारम असं करू शकता, किंवा श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव असंही करू शकता. असे भगवान भोलेनाथाचं भजन करण्याकरिता अनेक मंत्र आहेत. पण सगळ्यात सोपा आणि आपल्या पाठ असणारा मंत्र जर कोणता असेल तर ओम नमः शिवाय. पण तो केला तरी चालेल, काही अडचण नाहीये, पण त्याचं फळ योग्य ते फळ आपल्याला भेटणार नाही. का भेटणार नाही?
तो मंत्र आपण गुरुद्वारे घेतलेला नाही, तो गुरु मंत्र आहे. ऐका. आणि मग ओमकार हा मंत्र दिल्याच्या नंतर ओमकार मंत्र तयार झाला आणि त्याच्या पुढे त्याला पंचाक्षरी मंत्र जोडण्यात आला. ओम आणि नमः शिवाय. नमः 2, शिवाय 3. ओम हा त्याला जोडण्यात आला. ओम नमः शिवाय हा गुरु मंत्र भगवान भोलेनाथांनी कोणाला दिला? झोपल्या का काय? मी एवढं जीव तोडून सांगते, तुम्ही असं 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 काहीतरी करा ना, झोपू नका कडे. मला माहिती आहे तुमचे गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, पण गुडघे लवकर विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कारण गुडघ्यानं जन्मभर संसार केलेला असतो ना, मला माहिती आहे. आपण उठणारच आहे, पण ऐका, एवढा प्रसंग संपूयात आणि नंतर आपण सुंदर एकदा आनंद घेऊ, नंतर कथा ऐकू. हा, फक्त माझ्याकडे 2 मिनिटं लक्ष द्या. हे फार मला महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. ऐकताय ना? आजी, काकू, मामी, आत्या, मावशी, सगळ्याच ऐका. आणि मग हा गुरुमंत्र भगवान भोलेनाथांनी विष्णूजीला आणि ब्रह्मदेवाला दिला. आणि हा मंत्र दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं विष्णूजीला तर एवढा आनंद झाला की भगवान, अहो मी शेषावरती झोपल्या झोपल्या अनेक क्रीडा करता करता तुमचं तर भजन मी करतच होतो. तुमचं भजन आत्तापर्यंतही मी केलं, पण ऐका, आत्तापर्यंत केलेलं भजन कदाचित व्यर्थ जाऊ शकतं. ऐकताय ना? आत्तापर्यंत केलेलं भजन कदाचित व्यर्थ जाऊ शकतं, पण आता तुमच्याकडूनच मला तुमचा गुरुमंत्र भेटला, त्याच्यामुळे इथून पुढे मी निश्चिंत बोन भजन करेल. विष्णूला आनंद झाला, ब्रह्माला थोडं दुःख झालं, कारण आपल्याला शाप भेटलेला आहे. आता विष्णूचे मंदिर जागोजागी होतील, हे होईल ते होईल, सगळे बसतील, पण मी मात्र असाच राहील. एक बोलू, बऱ्याचदा गंमत अशी होते पा, की ज्या व्यक्तीने सगळं काही केलेलं असतं त्यालाच बिचारायला श्रेय भेटत नाही. बोलणं कळते? जो व्यक्ती सगळं काही करतो, आपलंच घ्या, सकाळी उठून संध्याकाळपर्यंत आपण कामं करतो आणि पुन्हा पप्पाचा बाप प्राणातून येऊन तो काय केलं, होतं काय असं? आजी आलेत का बाबा? ऐकताय ना? सगळं आपण करायचं आणि शेवटी मग माणसांनी म्हणायचं तू काय केलं. असं म्हणल्याच्या नंतर असं वाटतं तवा घ्यावा. तर पुढचं म्हणू नका बरं, कुणी ऐकलं तर तमाशा होईल. ऐका, राग येतो की नाही? कारण सगळं आपण केलेलं असतं. तसं ब्रह्माला राग आला का? अरे, पृथ्वीची सुरुवात मी केली, सृष्टीची निर्मिती मी केली, मडके सगळे मीच घडवले. मडके म्हणू की माणसं म्हणू? मडकेच म्हणते, आता जाऊ द्या. आजी म्हणतात मडकेच म्हणा, कारण विठ्ठला तू वेडा कुंभा माया बापा, तू वेडा कुंभा फिरत्या चाका वरती फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभा माया बापा, तू वेडा कुंभा पांडुरंगा, तू अर्थात ती एवढी सगळी सृष्टी निर्माण केली. फिरत्या चाका वरती दिसे मातीला ऐकताय ना? मातीला आकार देणारा तो देव. इथे उपमा जरी पांडुरंगाला दिली असली तरी हे सगळे मडके घडवणारा देव एकच आहे, पांढऱ्या दाढीवाला ब्रह्मदेव. एक सांगू का? सगळ्या संतांनी देवासोबत भांडण करावं. सगळ्या संतांनी अण्णा देवाला म्हणावं, का रे देवा तू वेडायस म्हणे. देवाला एवढा राग यावा. बरं, राग आल्यावर माणूस काय करतो? कमरावर हात ठेवतो ना. देव म्हटला मी अगोदरच त्या पोझिशन मध्ये, आता नेमकं काय करू? देवाच्या अगोदरच हात कमरेवरती हात आहेत ना. मग देव म्हटला आता काय करू? देवानं डोळे मोठे मोठे केले आणि संताला म्हणून लावलं, का रे बाबांनो, अरे तुम्ही म्हणता तो बोलविला वेदू बोले, म्या बोलविला सूर्य चाले, हे सगळं तुम्ही सांगता. तुम्ही म्हणता
की चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरविना, देखवी ऐकवी ऐकणार. तुम्ही म्हणता वृक्षाची हे पाणी हालेजाची सत्ता. अरे तुम्ही म्हणता माझ्याशिवाय काही होत नाही आणि पुन्हा मलाच वेड म्हणता म्हणे. मी वेड नाही तुम्ही वेड. बोलता बोलता पेटलं दोघांचं. देवानं पुन्हा विचारलं का वेडा. तेव्हा ऐका इतकं गोड उत्तर दिलं. कुणी दिलं? संतांनी दिलं. कुणाला दिलं? प्रणिताताईंना नाही, देवाला. असं लक्ष ठेवा. कोणाला दिलं? देवाला दिलं. संत म्हणतात देवा अरे तू याच्या करिता वेडा, कारण एकच आहे. काय कारण आहे देवा? अरे एवढे मडके घडवले पण सगळेच मडके कथेला येत. मडक्यांनो माफी मागते बरं का. सगळेच मडके काही कथेला येत नाहीत, सगळेच मडके काही कीर्तनाला येत नाहीत, सगळेच मडके काही गळ्यात माळी घालत नाही. की इमानदारीनं सांगा कोणाकोणाच्या गळ्यात माळी येत? करा ना जरा, हात वर करा ना अशी जरा जोरात. वा वा वा, आहेत बरेच आहेत बऱ्याच आहेत. हा एक बोलू का आता? राग नका येऊ देऊ बरं का. फक्त ज्याच्या ज्याच्या अण्णा तुमच्या आहे का? आहे ना? ऐका हा, नाही म्हणलं तुमचंच नाव यावं तुमच्याच नसावं मग फारच कठीण होईल ना. ऐका हा, अण्णा ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते भारतातले, ज्याच्या गळ्यात माळी नाही ते तुम्हाला तेवढंच देश बरं आठवलं. पाकिस्तान म्हणताय तुझ्या. ही लिंक जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर दांडुकेच घेऊन येतील ते आपल्या हाणायला नाही का. विनोदाचा भाग सोडा पण देवा. अरे एवढे हे मडके तू बनवले पण देवा दुःख एका गोष्टीचं आहे. अरे तू बनवलेले मडके तुझ्याच कामी येत. आपल्याला देवानं बनवलंय पण आपण त्याच्याच कामी येत नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणचीच नाही. आणि मग खऱ्या अर्थानं विष्णूला तर एवढा आनंद होऊ लागला की विष्णूजी म्हणतात देवा आज खऱ्या अर्थानं जन्म आलो त्याचे आज खऱ्या अर्थानं सार्थक झालं. आणि जेवढा काही संसार केला म्हणे हा सगळा संसार म्हणे आज फळाला गेला. पण ब्रह्मदेव थोडा दुःखित होता कारण सगळी सृष्टी मी निर्माण केली, सगळं मी केलं आणि त्याच्यामध्ये राहण्याकरिता मलाच जागा नाही. ब्रह्मदेव दुःखित होऊन स्वतःच्या ठिकाणावरती निघून गेले. पण विष्णूला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, विष्णूजी उठून उभा राहिले. करंट लागला नाही? लागला ना? उठा. अगदी 10 ते 15 मिनिट आपण थोडा आनंद घेऊ. पुन्हा सिट डाऊन आणि पुन्हा कथा चालू. उठताय ना? उठा 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 उठा. स्टँड अप. ओम सोडून ओम नाद आहे आणि पंचाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय याचा जप केला आणि त्याच्यानंतर असं सांगितलं की मग आता ऋषी मुनी विचारतात भगवान आम्हाला सांगा आता भगवान शिवजींची पूजा करायची म्हटलं की सगळ्यात महत्वाचं काय लागतं? भस्म लागतं, बरोबर आहे ना? मग भगवान आम्हाला सांगा तो भस्म आता आपण कुठला भस्म लावतो? ते 10 रुपयाला भेटतं ते. माणसं एवढे कठीण आहेत सध्याच्या काळामध्ये ना, कमी रेट मध्ये जे भेटतं ते विचार घेतात. पाहुण्यांना घ्यायचं असेल तर बरं का, एखादी पाहुणी असू द्या, विशेष म्हणजे विहीन, विहिनीला साडी घ्यायची असली की दुकानात जायचं, दुकानात म्हणायचं दुकानदार फक्त अशी साडी दाखवा जी दिसायला भारी पण कमी पैशाची, टिकलीच नाही पाहिजे, तिने एकदा घातला का रंग गेला पाहिजे, सगळंच गेलं पाहिजे त्याचं, आहे की नाही? अशी साडी म्हणजे कमी पैशाची. आपण स्वतःला घ्यायची असली की अशी साडी दाखवा दुकानात सगळ्यात भारी आहे. असा आपला स्वभाव आहे. आपण भगवंताला सुद्धा भस्म कसाला कोणचा लावतो? आपण विकत आणतो तो. पण शिव महापुराण असं सांगतं की भगवंताला भस्म लावण्याकरिता विकत आणायचा नाही, घरी तयार करायचा. कराल ना? झोपल्या का काय मागच्या? कराल ना भस्म तयार? करत असलं तर सांगतात, नाही तर उगाच नको. ऐका मग, तो भस्म कसा तयार करायचा तर फार सुंदर सांगितलेलं आहे की आता भस्माचे सुद्धा 3 प्रकार सांगितले बरं. एक लोकाग्निजहित
दुसरा वेदाग्निजहित आणि तिसरा शिवाग्निजहित. हे 3 भस्म आपल्या इथे मध्ये सांगितलेले आहेत शिव महापुराणामध्ये. मग पहिला भस्म लोकाग्निजहित म्हणजे चुलीमध्ये जी राख उरते ती. लोकाग्निजहित जगाकरिता संसाराकरिता तो भस्म तयार झालेला असतो. आपण स्वयंपाक करतो वगैरे वगैरे, चुलीमध्ये कुठल्याही प्रकारच्या विविध प्रकारच्या शास्त्र रंगरंगोटी न करता जो तयार झालेला त्याला लोकाग्निजहित म्हणतात. त्याच्यानंतर वेदाग्निजहित म्हणजे काय, तर एखादा आपल्या घरामध्ये यज्ञ केला जातो, त्या यज्ञामध्ये विशेष प्रकारचे आपण ब्राह्मण बुवा बोलवतो आणि ब्राह्मण बुवा बोलवल्याच्या नंतर ते ब्राह्मण बुवा मंत्र वगैरे म्हणतात ना, मग त्या मंत्र उच्चार जेव्हा त्याच्यामध्ये पडतात मग ते काय होतं, वेदाग्निजहित तो भस्म निर्माण होतो. पण त्याच्यानंतर सांगितलं की भगवान भोलेनाथाला आपण भस्म कसं लावायला पाहिजे. आता ऐका, बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांच्या असं मनामध्ये असतं किंवा बरेच जण म्हणतात बा, मी त्यांच्या विरोधात अजिबात जाणार नाही, असं सगळं समभाव आहे. पण ऐका, बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की स्त्रीनं भस्म लावू म्हणतात ना, म्हणतात ठीक आहे म्हणा, पण काही अडचण नाही. पण तो भस्म जरी स्त्री लावू शकत नसली तरी हा भस्म स्त्री लावू शकते. तो जरी लावू शकत नसली तरी हा भस्म जो मी तुम्हाला सांगते शिवाग्निजहित भगवान भोलेनाथाला हा भस्म लावल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. मग तो भस्म तयार कसा करायचा तर सांगितलेलं आहे, बेलाच्या झाडाची लाकडं, त्याच्यामध्ये गाईचं शेण किंवा शेणाच्या गोऱ्या, शमी, पिंपळ, वड, पळस, बोर याच्या सगळ्याचे लाकडं म्हणजे छोटे 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 गोळा करायचे, ते पेटवायचे आणि मग तिथे भगवान भोलेनाथच ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्याम सदाशिव म्हणा किंवा अनेक अनेक भजन करत, म्हणजे ते आपल्या मुखातलं नामस्मरणाचे शब्द बोल त्याच्यामध्ये पडले पाहिजेत, ती भक्तिरस त्याच्यामध्ये पडलं पाहिजे. आणि मग असं भजन करता करता जेव्हा त्याची राख नाही म्हणू शकत कारण तो भस्म आहे, जेव्हा ते पूर्ण संपूर्ण जाईल, राख ते अग्नी विजेल आणि त्याच्या खाली जे उरतं ना त्याला म्हणतात भस्म. शिव अग्नी जहित भस्म, शिव अग्नी. आणि आता हे मी खात्रीनं सांगू शकत नाही पण तोंडानं सांगू शकते. हे खात्रीनं नाही सांगू शकत पण तोंडानं सांगते बरं. आता हे पूर्ण होईल नाही, ती तुमची श्रद्धा तुमच्यापाशी राहिली, पण माझं सांगण्याचं काम आहे. ऐका, शिव महापुराणात असं सुद्धा वर्णन आलेलं आहे की हा भस्म तयार केल्याच्या नंतर आता बऱ्याच जणीला मणक्याचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला याचा त्रास असतो, कोणाला असतो ना, कोणाला याचा त्रास असतो, कोणाला बऱ्याच गोष्टीचा त्रास असतो. मग म्हणजे खरंच जर कोणाचं दुखत असेल, शारीरिक काही जर त्रास असेल तर मनामध्ये इच्छा ठेवायची देवा की खऱ्या अर्थानं माझं हे दुखणं राहू दे, आणि त्या भस्माची एवढी चिमट जर तोंडामध्ये टाकली किंवा ती जर आपण पाण्यासोबत म्हणा भाकरीसोबत कशासोबत खायचे तर खा, पण थोडीसं जर खाल्लं तर निश्चित आराम भेटतो. आणि हा स्वतःचा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. पण तुमची श्रद्धा असेल तर एवढा शब्द लक्षात ठेवा. आणि मग असं शिव अग्नी या भस्माचं फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मग बऱ्याचदा गंमत अशी होते की हा भस्म नेमका लावायचा कसा, हाही मोठा प्रश्न पडतो नाही का. तर मग हा भस्म असा लावायचा सांगितलेलं आहे की या भोवईपासून तर या भोवईपर्यंत पूर्ण असं भस्म हा लावला जातो नाही का, त्याला त्रिपुंड म्हणतात. आता गंमत सांगू का तुम्हाला, आपण सहज म्हणतो 3 तिगडा आणि झोपालिका म्हणा ना, मग काय आपण सहज म्हणतो का 3 तिगडा आणि काम बिगडं, आपण म्हणतो ना असं, पण तसं काही नसतं. 3 हा आकडा अशुभ आहे असं मुळात समजूच नका, कारण पुरुषांचं भस्म सुद्धा त्रिपुंड आहे, बरोबर आहे ना. आणि आपण कुंकू किती वेळेस लावतो, 2दा कुंकू आणि 1दा, मग ते किती होतात. आणि पुन्हा तोंडानं काय म्हणतात, स्वतःच काय करायचं, स्वतःच 3दा वेळेस आपण करतो नाही का, आणि पुन्हा स्वतःच तोंडानं म्हणायचं 3 तिगडा आणि काम बिगडं, असं काहीच नाहीये. आणि कुंकुवाचा विषय निघला म्हणून एक बोलते बरं. आता हे शास्त्रामध्ये वर्णन आहेच याचं, पण हे आता असं होईल पहा, जुन्या लोकांनी सुरू केलं आणि नव्यानं मोडलं, असं नाही बरं. फक्त एक सांगते तुम्हाला, आपण कुंकू लावत असताना स्त्रिया आपण कोणत्या या बोटाने लावतो ना, पण ऐका, पित्राला पाणी ते घालायचं असल्यावर कसं वाहतात, असं घालतात ना पाणी, प्लीज माझ्याकडे लक्ष द्या.
तर मग हे असं करणं जरा चुकीचं आहे. पण कुंकू लावायचं म्हणणार आपलं असं सहज होऊन जातं नाही का. त्याच्यामुळं आपलं शास्त्र सांगतं सगळ्यात सुंदर आणि सात्विक सुशील संस्कारी बोट जर कुठलं असेल, चांगलं बोट, पवित्र बोट जर कुठलं असेल तर हे बोट आहे. देवाला आपण या बोटानं गंध लावतो. मग होईल तेवढा प्रयत्न करा की कुंकू सुद्धा, हळदी कुंकू सुद्धा याच बोटानं लावण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा गंमत अशी होते, असं कथेत सांगितलं की बायका माझ्या जवळ येतात बरं, अगोदर या बोटानं कुंकू, नाही चुकलं. सवय लागायला जरा वेळ होते, सगळं सवय लागायला जरा थोडा वेळ लागतो, पण हळूहळू लागत जाते. आणि मग त्रिपुंड भस्म लावायचा सांगितला, कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळंच तीन तीन आहे. नाही समजलं? ऐका. दो भोभोची एक बोलणी, दो पायीची एक चालणे, तैसे पुसणे आणि सांगणे तुझी वाणी. काय सांगितलं? दो भोभोची एक बोलणे. ओठ दोन आहेत पण शब्द, बोला, ओठ दोन आहेत ना, ओठ दोन आहेत पण शब्द एकच आहे ना. दोन ओठातून दोन शब्द निघतात का? नाही. पाय दोन आहेत पण चालणं, मग 2+1 3. सगळं जीवनामध्ये सगळं तीन तीनच आहे. त्याच्यामुळे हा डोक्यातून समज काढून टाका की तीन तिकडं आणि काम बिघड. खरं अपयश कधी माहितीये का? 4 मिळून मग तो झाला पियशी, पाण्याविन मछली जैसी, जीव होतो का सावेसी, सावध सावधान वदा नारायण. खरं अपयश कधी लागतं? 80व्या वर्षामध्ये. म्हणून अण्णा 80 वर्ष झाले की कोणाचं लग्न जमवायचं? नाव तुमचं घेतलंय पण सगळ्याच म्हाताऱ्यांना सांगते. गंमत अशी होते पहा. आडगाव मध्ये एक म्हातारं होतं. हे आडगाव नाही, दुसरं आडगाव. बिचाऱ्यानं सगळ्या गावाची लग्न जमवली, पण 9 सणा झालेले लेकरू लग्नाला आलं आणि हा 80 वर्षाचा झाला. म्हातारीनं घरातून आवाज दिला, पिंट्या साऱ्या गावाला सोबत नाही पण म्हाताऱ्याला सोबत नेऊ नको का? अगोदरच पोरी भेटत नाही आणि बिचारा गेला की 4 मिळून 80. मग तो झाला अपयशी. 80च्या नंतर आपल्या हातानं केलेली कामं सक्सेस होत नाहीत, मध्येच मग डिवोर्स घ्यावा लागतो. ऐका. आणि त्रिपुंड लावावा, कारण जीवनामध्ये सर्वच तीन तीन नाही का. आणि मग त्याच्यानंतर फार सुंदर सांगितलेलं आहे, भगवंताची ओळखच जर कुठून होत असेल तर भस्मापासून. कारण एका ठिकाणी फार गोड सांगितलं नाही का, ही भोळा शंकरा, ही भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची,
गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा लाविले. ओळख कुठून आहे? रुद्राक्षाची माळ आणि भस्म, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि मग अशी भस्माची माहिती सांगितली. आणि त्याच्यानंतर भस्माचे प्रकार सांगितल्याच्या नंतर भस्म वापरण्याची विधी सांगितली. आणि बिल्वाच्या झाडाची माहिती सांगितली. बिल्व कळतं का तुम्हाला? बिल्व म्हणजे बेल, खरं नाव बिल्व. हे आपलं असंच आहे, सौराष्ट्र सोमनाथ येते. आपण काय म्हणतो? सुरटी. आता ते सुरटीचा नेमका अर्थ काय ते पण कळणार नाही, की नाही? पण चला ऐका. आणि त्याच्यानंतर सांगितलं की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, यजमान या 8 मूर्त्या भगवंताच्या सांगितल्या. त्याचंच पुन्हा हे वेगळ्या प्रकारे सांगितलं. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती हे सुद्धा सांगितलं. आणि त्याच्यानंतर यांची सुद्धा पूजा करावी. आणि विशेष म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर भगवंताचा भक्तिमय परिवार सांगितला. ईशान्य, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वंश, स्कंद, कपिलेश्वर, सोम, शुक्र, वीरभद्र, कीर्तिमुख यांचं सुद्धा पूजन व्यक्तीनं करावं हे सुद्धा सांगितलं. आणि मग यानंतर 11 रुद्रांची पूजा करावी, पंचाक्षरी मंत्र म्हणावा आणि स्तोत्र म्हणावे अशी विधी याच्यामध्ये सांगितलेली. त्याच्यानंतर अनेक गोष्टी सांगितलेल्या. पण आजच्या पुरतं एवढंच. राहिलेली कथा आपण उद्या करणार आहोत. 2 वाजलेले आहेत. पोटामध्ये कावडे ओरडायला लागलेले आहेत. गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलेले आहेत. भलेही तोंड नाही म्हणलं तरी गुडघे म्हणले तेवढं तरी वाज झालं, हे की नाही? ऐका, पुढे उद्या आपल्याला 11 रुद्रांची कथा ऐकायची. आणि विशेष म्हणजे आपल्याला उद्या भगवंताचं शुभमंगल करायचं आहे. त्याच्यामुळे उद्या येत असताना गळ्यात नेकलेस, कानात झुंबर, नाकात नथ, डोक्याला गजरा, पैठणी, मालून घातला शालू, असं सुंदर नटून यायचंय. उद्या येताना सुंदर यायचंय. मी काल सांगितलं होतं 2 मैत्रिणी घेऊन या. कुणी कुणी आणल्या इमानदारीनं सांगा. आणल्या का नाही? तुम्ही फक्त स्वतः पुरतच बघत जा. तुम्ही लोकांचा काही विचार करू नका. भारुडामध्ये सुद्धा सांगितलं बरं नाथबाबांनी, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो आणि मला शिवपुराणाला नेलं ग बयो, आहे की नाही? भारुडामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की शेजारीन पाहिजेच सोबत, नाही का? अर्थात उद्या येत असताना आपला मंडप भरला पाहिजे.